तिला एका वर्षात कळलं होतं. तिने 12वीनंतर मागच्याच वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि अभ्यासाबरोबरच इतर कला क्षेत्रातही चमकली होती. तो तिचा इतिहासाचा शिक्षक होता. असं असलं तरी त्याला नाट्यक्षेत्रात विशेष रुची होती. म्हणून कॉलेजमधून स्पर्धेसाठी नाटक एकांकिका तोच बसवायचा आणि गेल्या एका वर्षात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून कॉलेजला बक्षीस मिळवून दिली होती. त्याचे नाव होतं शेखर इनामदार. मूळ मुंबई, कामासाठी गोव्यात आलेला, तर ती मूळ गोव्याची शर्वरी दाते. दोघांचेही स्वभाव अगदी मिळते जुळते. सतत बडबड, सहज चेष्टा मस्करी करायला दोघांना आवडायचं. दोघे एकमेकांना पुरून उरायचे. कधीकधी आजूबाजूच्या लोकांची हसून हसून दमछाक व्हायची. सोबत काही एकांकिका नाटकातून करत होते, त्यामुळे कधीकधी त्याच पात्राचे संवाद त्यांच्या तोंडी असायचे आणि ऐकणाऱ्याचा भलताच गोंधळ उडायचा. दोघांमध्ये इतकी जवळीक होती की एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना न सांगता समजायच्या. एरवी शर्वरी म्हणूनच तो तिला संबोधायचा. कधी मस्करीची हुक्की आली तर शररे असं लांबलचक ओढून धरायचा. तिला चिडवायचा, पण तिने कधी त्याचं चिडवणं मनाला लावून घेतलं नव्हतं. कितीही गमतीशीर असला तरी अनेकदा तो संतापायचा, अस्वस्थ व्हायचा. एखाद वेळी तो त्याच्या मनाचा हळवा कोपरा तिच्या पुढे उडवायचा आणि त्याला ह्या अशा परिस्थितीत व्यवस्थित हाताळणं हे फक्त तिलाच जमायचं. तिच्या मनात काही असलं म्हणजे ती त्याच्याकडेच व्यक्त व्हायची. दोघांच्या या समजुतीच्या नात्याविषयी इतरांच्या मनात कोडच होतं, पण दोघे आपापल्या मर्यादा राखून होते. आज काहीतरी घडले हे कळायला तिला वेळ लागला नाही. तो अगदी धीरगंभीर मुद्रेने जलद गाडी हाकत होता. काय झाले सांगणार आहात का आता? तिने सुरुवात केलीच होती तेवढ्यात गाडी हॉस्पिटलसमोर थांबली. ती घाबराघोबरी झाली. नेमकं काय झाले कळत नव्हतं. त्याने गाडी पार्क केली आणि ती त्याच्या मागून चालू लागली. दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर तो एका खोलीत शिरला. तीही मागोमाग आत गेली. त्यांनी खुणेने तिला जवळच्या स्टूलवर बसायला सांगितलं आणि बेडवर पाठमोर झोपलेल्या व्यक्तीला हाक मारली. तशी ती वळली. त्याने त्यांना उठवून बसवलं आणि शर्वरीकडे वळून म्हणाला, शरू, ही माझी ताई. तिला तुझ्याशी बोलायचे. तुम्ही बोलून घ्या, मी आहेच बाहेर. एवढं सांगून तो निघून गेला. काही मिनिटे शांततेत गेली. कदाचित सुरुवात कशी करावी हे त्यांना सुचत नव्हतं, म्हणून तिचं बोलती झाली. काय बोलायचे ताई तुम्हाला? माझ्या लेकीची आई होशील? त्यांनी अगदी तिच्या नजरेला नजर भिडवत विचारले. साहजिकच हा प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित होता, त्यामुळे ती थोडीशी गोंधळली. त्यांनीही ती गोंधळल्याचे भाव तिच्या डोळ्यात टिपले. सांगते सगळं नीट सांगते, ऐक माझं. ही माझी दुसरी लेक, पहिली तारा. ती झाली तेव्हा डॉक्टर बोलले दुसऱ्या बाळाचा विचार सुद्धा नाही. चुकून जरी तसं झालं तर ते माझ्या जीवावर बेतू शकेल आणि तेव्हाच माझं ऑपरेशन होणार होतं. पण मी नकार दिला होता. तेव्हा सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मीही ते हलक्यात घेतलं होतं. ताऱ्याच्या बाललीलामध्ये रमता रमता 2 वर्षे सरली, पण बोलता बोलता त्यांना ठसका लागला. शर्वरीने जवळच्या टेबलावरच्या ग्लासमधलं पाणी त्यांना दिलं. पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला. त्या थोडा वेळ बोलायच्या थांबल्या आणि एकवार शर्वरीला निहाळलं. पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर, पण एका मोहाच्या क्षणी आम्ही बळी पडलो आणि मला दुसऱ्यांदा दिवस राहिले. यांनी अबॉर्शनचा निर्णय घेतला, पण मी हट्टाने बाळ होऊ द्यायच्या विचारावर ठाम राहिले आणि कधी नव्हे ते हे माझ्यावर चिडले. अबोला धरला, पण कुठेतरी मला आशा होती की सगळं नीट होईल. वाटलं हवा पालट झाला की नाही येणार काही अडचण, म्हणून 9वा लागला तसं इथं आहे. इथवर सगळं नीट होतं, पण नेमक्या वेळी नियतीनं फासे पलटले. म्हणजे काय झालं?
न राहून मध्येच शर्वरीनं विचारलं. डिलिव्हरीच्या वेळी कॉम्प्लिकेशन्स वाढले आणि हिच्या जन्मानंतर मला पानाच फुटला नाही. बघ, रडून रडून कासावीस झाली ग लेकरू माझं. आईच्या कुशीसाठी आसुसली ती. आठवडा सरलाय, बाटलीतून चमच्यातून कशातून ही दूध घेईना झाली. नळ्या घालून पाजण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टर, पण त्यांनीही तिच्या पुढे हात टेकलेत. आता लेकराचे हाल बघवत नाहीत बघ मला. तुझ्या पुढे हात जोडते, माझ्या लेकीला तुझ्या पदराखाली घे. तिला आईच्या कुशीची ऊब दे, म्हणजे मी समाधानाने डोळे मिटेन. मला वचन दे, माझ्या छकुलीला कधी दूर लोटणार नाहीस. माझ्याकडे वेळ फार कमी आहे ग. त्या थांबल्या आणि त्यांनी अश्रूंना वाट करून दिली आणि नकळत तिच्या कुशीत शिरल्या आणि तीही त्यांच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. आता तिला अश्रू आवर्ती घ्यायला हवे होते. तिने त्यांना शांत केलं. तेवढ्यात एक नर्स आत आली. तिच्या हातात पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळलेली इवलीशी छकोली होती. तिची ती इवलीशी कीर्ती, इवले इवले हात पाय झाडणारे, काळेभोर भिरभिरणारे डोळे, लाल चुटूक इवले होठ, रडून रडून निस्तेज झालेला मलूल पण गुटगुटीत चेहरा, अशी ती पाहून शरूला तिच्या लहानपणीची बाहुली आठवली. नर्सने तिला शर्वरीच्या हातात दिलं आणि काय आश्चर्य, तिच्या स्पर्शाने तिची कळी अगदीच खुलली. कधी नव्हे ते तिची आई तिच्या छोट्या परीला हसताना बघत होती. तिने तिची आई निवडली. नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. शरूने जबाबदारी स्वीकारल्यागत तिला घट्ट उराशी कवटाळले. ती नर्स त्यांना चेक करेपर्यंत तिने छोटीला झोपावलं. त्यानंतर ती आणि त्या नर्स रूम बाहेर आल्या. तिने त्याला आत पाठवलं आणि ती त्या नर्सच्या मागोमाग गेली. सुमारे 3-3.5 तासांनी ती पुन्हा रूममध्ये आली आणि ताईकडे बघत उद्गारली, आता सगळं नीट होईल, काळजी नका करू आणि तुम्ही आता लवकरच बऱ्या व्हा. मग त्यांच्याकडे वळून म्हणाली, चला निघायचं ना सर? ताई येतो. रात्री काही आणायचं का तुला? दाजींना त्यांनी विचारलं. नाही, अरे नको काही, सावकाश जा आणि सावकाशीने परत ये. घाईघाईने स्वतःच्या जीवाची दगदग नको करूस. त्या त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाले. दुपार टळून गेली होती, ऊन कलली होती. सर बोलायचं होतं थोडं. त्याने एक वार तिच्याकडे पाहिलं आणि गाडी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने वळवली. दोघे गाड्यातून उतरले. मऊशार वाळूत दोघांची पावलं उमटत होती. आभाळ गच्च भरून आलेलं. आता कोणत्याही क्षणी पावसाची सर येऊन धडकेल सांगता येत नव्हतं. तो एका ठिकाणी थांबला. दोघे खाली बसले. आजूबाजूला जास्त कोणी दिसत नव्हतं. किनारा अगदी शांत भासत होता. त्याहून भयान होती त्या दोघांमधली शांतता. त्या शांततेचा भंग करत ती उद्गारली, सर बोल शरू, काय बोलायचे तुला? इतके दिवस माझी होणारी घालमेल फक्त तुला कळली. मनात साचून राहिलं होतं सारं. ताईचा त्रास बघवत नाही ग. डॉक्टर सांगतात तिच्यावर औषधाचा काही परिणाम होत नाही. तरीही ती तग धरून आहे. कसलीशी वाट बघतीये, पण तिला मलाही सांगता येत नव्हतं. तुझं नाव माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं होतं, म्हणून तिला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. आता मी प्राण डोळ्यात आणून थांबलोय. सांग काय बोलली ताई? तिने एक वार त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि धीर एकवटून त्याच्यातला संवाद आणि त्यानंतर छकुलीचा त्याला प्रतिसाद आलेला सारं त्याला सांगितलं आणि म्हणाली, सर मी एक निर्णय घेतलाय आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे. कसला निर्णय? त्यांनी भांबावून विचारलं. सांगते. मगाशी तुम्ही आत आल्यानंतर मी त्या नर्ससोबत गेले. तिला छकुलीबद्दल विचारलं. तिने मला सांगितलं तिला दूध पाजण्यासाठी अडचणी येत आहेत. नाकातून नळ्या घालून सध्या तरी निभावते, पण हे असं जास्त दिवस करणं शक्य नाही, कारण जसजसे दिवस जातील तिच्या हालचाली वाढतील आणि त्यामुळे नळ्या हल्ल्या तर तिलाच अपाय होईल आणि तर कोणत्या पद्धतीने ती दूध घेत नाही. मग मी त्यांना विचारलं ह्यावर कोणता दुसरा उपाय. मग काय म्हणाल्या त्या? तिला मध्येच तोंडत तो म्हणाला, इंड्यूस लॅक्टेशन. ती म्हणाली, म्हणजे हे काय असतं? त्याने विचारलं. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून
ऑक्सिटोनिन हा हार्मोन तिच्या शरीरामध्ये सक्रिय होतो, ज्याद्वारे तिच्या स्तनामध्ये दुधांच्या निर्मितीला सुरुवात होते आणि 8-9 महिन्याच्या अखेर ती बाळाला पाजू शकते. ही नैसर्गिकरित्या होणारी प्रतिक्रिया आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने हा पर्याय उपलब्ध नाही आहे. दुसरा पर्याय, एखादी दुसरी बाई जर तिच्या बाळासोबत आपल्या छकुलीला पाजायला तयार असेल तर हा प्रश्न सुटेल कदाचित, पण ही शक्यता मला कमीच वाटली. म्हणून मी नर्सला तिसरा काही मार्ग आहे ती विचारलं, तर त्यांनी मला इंड्युस लॅक्टेशनबद्दल सांगितलं. थोडा वेळ उसासून ती पुन्हा सांगू लागली. इंड्युस लॅक्टेशन या प्रक्रियेद्वारे ऑक्सिटोनिन शरीरामध्ये इंजेक्शन केला जातो. औषधोपचार करून प्रोलॅक्टिन लेवल वाढते आणि त्यानंतर इलेक्ट्रिक पंपिंग हँड एक्सप्रेसिंग अशा पद्धती वापरून दीड महिन्यात दुधाची निर्मिती केली जाते आणि हे दूध आईच्या दुधा इतकेच शक्तिवर्धक असते, बाळाला लाभदायक असते, त्याचा बाळाला उपाय होत नाही. तर मी असा निर्णय घेतला आहे की ह्या प्रतिक्रियेला सामोरी जाणार आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे सर. सांगा, द्याल माझी साथ? अगं, पण याचा तुला काही त्रास झाला भविष्यात तर? आणि तसंही बॉटल फिडिंगचा पर्याय शिल्लक आहे अजून आपल्याकडे, तो तिच्या काळजीने कळवळून म्हणाला. हो, पण त्याने बाळाला त्रास होतो, त्यामुळे बाळ कमजोर होत सतत आजारी पडतं. तुम्हाला चालणार आहे का? आणि मुळात तुम्ही तिला पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे ने-आण करणार आहात का? ती हेल्दी व्हायला हवी आहे ना. मग आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागणार आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर मलाही काही प्रॉब्लेम नाही व्हायचा. ती त्याला समजावत म्हणाली. तू म्हणतेस ते पटतंय मला, पण त्यासाठी तुझा असा वापर करणं खटकतंय ग मला. मनाला कितीतरी फायदा घेऊन बोट दिलं म्हणजे हात धरू नये म्हणतात आणि तू तर ही अनंत उपकार करणार आहेस. तो करून स्वरात म्हणाला. तिने विश्वासाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, सर, असं काही मनात येऊ देऊ नका. उपकार वगैरे काही नाही. मी माझ्या स्त्रीधर्म निभावते. माझ्या पाण्यानं त्या कोवळ्या जीवाची भूक भागणार असेल तर मी तयार आहे थोडासा त्रास सहन करायला, आणि जन्म दिला नसला तरी तिची दुधाई होण्याचं सौख्य मला लाभणारच आहे. या सगळ्यात मला तुमची मदत लागेल. कसली मदत? ह्या प्रक्रियेतून बाळाला स्तनपान करण्यासाठी बाळाशी कायदेशीर नातं असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला तिला रीतसर ॲडॉप्ट करावं लागेल आणि पालक म्हणून सही करण्याआधी आपण पती पत्नी नाही ते शक्य नाही. तिच्यापासून दूर होत तो म्हणाला. सर, एक वार विचार करा ताईंचा आणि आईच्या कुशीला आसुसलेल्या त्या भुकेल्या जीवाचा. आणि घाबरू नका सर, मी तुम्हाला या नात्यात आयुष्यभर अडकवून नाही ठेवणार. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल छकुलीसाठीची माझी गरज संपली, त्या क्षणी मी तुम्हाला सांगाल तिथे सही करून तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आज आपली तिला गरज आहे. एकदा विचार करा. तिथे पुन्हा शांतता पसरली आणि तो थेट गाडीत येऊन बसला. तीही मागोमाग आली आणि प्रवास सुरू झाला. गाडीत कोणी काही बोललं नाही. तिला बस स्टँडवर सोडून तो परत गेला. तिची ही पावलं घरच्या बसच्या दिशेने वळली. बसमध्ये छान विंडो सीट मिळाला आणि तिला जरा बरं वाटलं. तसंही बाजूला बसून चिंबून जायचा तिला कंटाळा यायचा. त्यात गर्दी असेल तर मग विचारायलाच नको. बाजूला उभा असलेला माणूस अक्षरशः तिच्यावर झोपायचा, पण त्यालाही पर्याय नसायचा. म्हणून तिला बाजूची सीट कधीच आवडत नव्हती. विंडो सीट मिळाली की ती प्रफुल्लित व्हायची, कारण या सीटवर बसलं की आरामदायक वाटायचं. त्या 1.5-2 तासाच्या प्रवासात तिचा लेखनाचा छंद बहरला होता. अशीच खिडकीतून बघता बघता कितीतरी कवितांनी जन्म घेतला होता. पण आज ती द्विधा मनस्थितीत सापडली होती. मनात अनेक विचारांनी डोक्यात गर्दी केली होती. खिडकीतून समोर दिसणारा सूर्य जसजसा मावळतीकडे कलत होता, तेवढीच तिच्या डोक्यात विचारांची निशा गडद होत होती. आता सगळं शेखरच्या निर्णयावर अवलंबून होतं. त्यामुळे तिच्या हातात वाट पाहण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. घरी आली, मेसेज करून त्याला पोहोचल्याचं कळवलं.
जेवून झाल्यावर थकलेलं अंग पलंगावर झोकून दिलं. डोळ्यावर झोप असून देखील विचार तिला झोपू देत नव्हते. त्या विचाराच्या गराड्यात कधीतरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला आली तेव्हा प्रार्थनेच्या वेळी तो भेटला आणि म्हणाला, प्रार्थनेनंतर आपल्याला निघायचे, ऑफिसजवळ थांब. तिनं होकारार्थी मान डोलवली. प्रार्थना झाली आणि दोघे निघाले. गाडी मंदिरासमोर थांबली. त्या तिथे तिची मैत्रीण आणि आणखीन एक व्यक्ती उभी होती. ते दोघे उतरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी ओळख करून दिली. तो त्याचा मित्र होता. येताना त्याने रात्री त्यांच्यात झालेलं बोलणं ताईला सांगितल्याचं सांगितलं. त्यावर दीर्घ चर्चा केल्यानंतर त्याला शर्वरीचं बोलणं पटलं होतं. त्यामुळे आज त्या दिशेने पहिलं पाऊल पडणार होतं आणि ते म्हणजे त्यांचं होणारं लग्न. पुढे काय होईल, तो लग्न करेल की नाही हे पाहण्यासाठी पुढील भाग बघूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.